संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नीरामध्ये येत असते, परंतु या नीराच्या नदीवर नीरा स्नान झाल्यानंतर माऊली लोणंदकडे जात असतात। परंतु या नीरा नदीच्या अलीकडे ज्या सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये एक असं या ठिकाणी जे दर्गा या ठिकाणी उभारण्यात आलेला आपण बघू शकतात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वारकरी असतील, पालखी असेल, यांना अनेक अशा अडचणी या ठिकाणी निर्माण होतात। परंतु कुठेतरी हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन जे आहे ते या ठिकाणी दुर्लक्ष करताना दिसत आहे। कारण की ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून ही वारीची जी परंपरा आहे ही दर्गा अचानक इथे निर्माण झाली कशी। माझ्यासोबत या ठिकाणी भारतानंद सरस्वतीजी महाराजजी आपण अनेक वर्षापासून या वारीमध्ये चालतात, पण हे अनाधिकृत या ठिकाणी आपण बघू शकतो हे सर्व गलत आहे, अतिशय चुकीचं आहे। आदरणीय नितीन गडकरीजींनी एवढा मोठा पालखी मार्गासाठी हा मार्ग केलाय, पण हे फक्त हा दर्गा रोड मध्ये आहे। इथं हजारो गाड्या आहेत, लाखो लोक पायी चालतात आणि याच्यामुळे अडथळा निर्माण होतो। हे बघा इथं खूप अडथळा निर्माण होतो। मी महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारला विनंती करेल की हे त्वरित हटवायला पाहिजे। अनाधिकृत आहे, अनलिगली आहे, नाहीतर वारकरी आणि साधू संत आंदोलन करतील। कारण हे सरळ सरळ दिसतंय, रोड मध्ये आहे आणि ट्रॅफिक जाम आहे, ऍक्सिडेंट होतात, अपघात होतात। आणि म्हणून असं जे हे काही ठिकाण आहे हे सर्व अनाधिकृत आहे, यांनी हटवलं पाहिजे। रोड मध्ये आलेला आहे। याआधी हा दर्गा इथे होता, छोटासा होता अनेक वर्षांपासून। मी 35 वर्षापासून येतो, पहिले नव्हतं, आता बांधकाम केलेलं आहे आणि मुद्दाम रोड मध्ये केलेलं आहे। तर हे अनाधिकृत असल्यामुळे इथं असण्याचं काही कारण नाही, त्यांनी हटवलं पाहिजे। वारकऱ्यांना रहदारी, आता एवढे वाहनं आहेत आणि लोकांना चालायला सुद्धा रस्ता नीट नाही आणि रोड मध्ये हे दर्गा उभा आहे। तर आणि फडणवीसांचं सरकार राज्यामध्ये आहे, काय अपेक्षा? हे स्वतः हिंदूवादी स्वतःला म्हणून घेतात, तर हे असं हे अडचण जी आहे वारकऱ्यांची रस्त्यामधली, कमीत कमी वारकऱ्यांचा रस्ता तरी नीट चालायला द्या। आम्ही हज यात्रेसारखं विमानाच्या तिकीट सबसिडी मागत नाही, कमीत कमी वारकऱ्यांना रस्ता चालण्यासाठी पुरेसा असावा, म्हणून हे हटवलं पाहिजे। निश्चितच आपण बघू शकतो की अनाधिकृत या ठिकाणी रित्या जे आहे ते बांधकाम झालेलं आहे आणि वारकऱ्यांकडून आणि साधू संतांकडून हे बांधकाम काढण्याची मागणी केली जाते। कारण की ज्या बांधकाम जे करण्यात आलेलं आहे ते यापूर्वी नव्हतं केले। अनेक 35 ते 40 वर्षापासून वारकरी चालतात, त्यांच्या सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत। परंतु आता राज्याचं जे सरकार आहे, ज्याला संवेदनशील सरकार आणि हिंदुत्ववादी सरकार म्हटलं जातं, ते याकडे कारवाई करणार का हेच बघणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन विकास दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, नीरा।